तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी. हे कुठल्या देवतेचं व्रत आहे? अगं, महालक्ष्मीचं व्रत आहे हे. ओके. आणि कशासाठी करायचं असतं ते? हे व्रत सुख, धन, संपत्ती आणि लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी करतात. अगं, हे व्रत मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी करतात. स्त्रिया किंवा पुरुष यापैकी कुणीही हे व्रत करावं. दिवसभर उपास करावा. संध्याकाळी एका चौरंगावर किंवा पाटावर नवं स्वच्छ वस्त्र अंथरावं. त्यावर तांब्याचा कलश मांडावा. कलशावर तांदूळ ठेवून त्यावर सुपाऱ्यांची अष्टलक्ष्मी म्हणून मांडणी करावी. काही स्त्रिया हे व्रत वर्षभरही करतात, पण मार्गशीर्ष महिन्यात करणं हे सगळ्यात महत्वाचं. हो ना. आणि बरं का, उद्यापनाच्या दिवशी 8 सुवासिनी किंवा कुमारिकांना बोलावून जेवू खाऊ घालावं. गाईला सुद्धा नैवेद्य द्यावा. ओके. पण आई, ह्या व्रताची कथा सांग ना मला. बर, सांगते. द्वापार युगात सौराष्ट्र देशात भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करत होता. एकदा महालक्ष्मीनं वृद्ध स्त्रीचं रूप घेतलं आणि त्याच्या राज्यात आली. राणी, मला ओळखलंस? तुला? कोण आहेस तू? रस्त्यावरच्या भिकारिणींना मी ओळखत नाही. अगं, भिकारीण तर तू होतीस. मागच्या जन्मी दारिद्र्याला आणि नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून रानावनात वणवण हिंडत होतीस. राणी, मागच्या जन्मी मी तुला सांगितलेलं महालक्ष्मी व्रत तू केलंस म्हणून त्या जन्मात तुला सुख समृद्धी तर मिळालीच, पण जेवढी वर्ष तू व्रत केलंस त्याच्या 1000 पटीत तुला लक्ष्मी लोकात स्थान मिळालं आणि मग तुझा पुनर्जन्म राणी म्हणून झालाय. हे पहा, मी तुला सावध करायला आलीये. तुझा पुण्याचा घडा आता रिकामा झालाय. ह्या जन्मी महालक्ष्मी व्रत करशील तरच पुन्हा पुण्य पावशील. कोण आहे रे तिकडे? सेवकांनो, या मूर्ख म्हातारीला धक्के मारून राजवाड्या बाहेर हकलून द्या. राणीनं साक्षात लक्ष्मीलाच घराबाहेर हकलून दिल्यामुळं तिच्यावर लक्ष्मीची अवकृपा झाली. अहो, आता काय करायचं? खायचं काय? राहायचं कुठं? भविष्यात काय आहे आपल्या? आपल्याला लोकांना आज्ञा द्यायची सवय आहे, आज्ञा ऐकायची नाही. उद्या तू दासी म्हणून कोणाकडे गेलीस आणि त्यांनी तुझा घडोघडी अपमान केला तर? छे, मी तर बाई अजिबात अपमान सहन नाही करायची. ताबडतोब ते काम सोडून देईल. आठव जरा, आठव. हातात सत्ता असताना तू किती जणांचा अपमान केलास. माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं हे केवळ गरिबीच शिकवते. दुसरी गोष्ट, समजा तुझा अपमान झाला नाही तरी तू काम काय करणार? म्हणजे आजवर कोणतेही कष्ट केलेत का आपण? तुला काम काय येतं या प्रश्नाचं तुझ्याजवळ काय उत्तर आहे? काहीच नाही. आजवर स्वाभिमानानं जगलो, स्वाभिमानानंच मरणार. मी काही कुणासमोर हात पसरू शकणार नाही. इतर कुणासमोर नको, निदान सख्या लेकीकडे तरी. मुलीच्या सासरी पाणी सुद्धा प्यायचं नाही असा कुलधर्म आपला. माझी शपथ आहे तुम्हाला,
तुम्ही जा पाहू त्यांच्याकडे. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. राणीच्या हट्टापायी राजा जावयाच्या राज्यात गेला खरा, पण त्याच्या स्वाभिमानी मनाला लाचारीनं लेकीच्या दारात जाणं काही जमलं नाही. मग तो एका तळ्याकाठी बसलेला असताना श्यामबालेच्या दासीनं त्याला ओळखलं आणि लगेच ही गोष्ट श्यामबालेला जाऊन सांगितली. मग श्यामबालेनं त्याला आपल्या घरी नेलं? तर ग, अगं चांगलं भरजरी पोशाख पाठवून वाजत गाजत घरी नेलं त्याला. काय सांगते? त्याचा आदर सत्कार केला, खाऊ पिऊ घातलं आणि सोन्यानं भरलेला एक भला मोठा हंडा त्याला देऊ केला. वाव, ग्रेट. मग काय राजाची परिस्थिती एकदम सुधारली असेल ना? कुठली सुधारायला? का? अगं राजानं जेव्हा तो हंडा घरी जाऊन उघडला तेव्हा त्यातल्या सुवर्ण मुद्रांचे कोळसे झालेले होते. कोळसे? हो. कसे काय? अगं महालक्ष्मीची अवकृपा, दुसरं काय. मग पुढे? अगं पुढे काय, एक दिवस स्वतः सूरजचंद्रिका राणीच आपल्या लेकीच्या घरी गेली. आई आई ये ना. अगं अगदी शुभ मुहूर्तावर आलीस. आई, आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, माझं महालक्ष्मी व्रताचं उद्यापन. बघ, तुझं भाग्य थोर म्हणून तू ह्यावेळी आलीस. काही बोलू नकोस. इथं ऐटीत राज्य उपभोगतेस आणि तिकडे आपले आई वडील जगले का मेले याची तरी तुला वार्ता आहे का? आई आई अगं मी सासूर वाशीण, तशी सुखात आहे, पण सून म्हणून अनेक बंधनं असतातच ना. आणि हो, मी बाबांबरोबर सुवर्ण मुद्रांनी भरलेला हंडा पाठवला होता ना. कोळसे झाले त्याचे. कोळसे? हो, आमचं नशीबच फुटकं, त्याला कोण काय करणार? आई आई अगं केवळ नशिबाला दोष देत कुढत बसणाऱ्याला माणूस म्हणत नाहीत. अगं आपल्या कष्टांनी, प्रयत्नांनी आपलं नशीब पालटायचं असतं. श्यामबाले, मी इथं तुझं तत्वज्ञान ऐकायला नाही आले. अगं मला तू काही मदत करणार आहेस का? तेवढं बोल. आई, अगं माझ्या सुवर्ण मुद्रांचे तुझ्या घरात कोळसे होतात याचा अर्थ समजतोय का तुला? नाही. अगं आई, तुझ्यावर महालक्ष्मीची अवकृपा झालीये. अवकृपा? त्यामुळे मी तुला कितीही मदत केली तरी ती व्यर्थच जाणार. पण मग आता मी काय करू? अगं मानवी प्रयत्नांना दैवी पाठबळ असेल तरच यश मिळतं. आई, आज महालक्ष्मीच्या व्रता दिवशी तू घरी आलीस. माझं एक ऐकशील? माझ्या बरोबर तूही हे व्रत कर ना. कसलंय हे व्रत आणि तुला कोणी सांगितलं? तुला आठवतं काय? एका वृद्ध स्त्रीला तू धक्के मारून तुझ्या महालाबाहेर हाकललं होतंस. त्या स्त्रीने मला हे व्रत सांगितलं आणि मी आजपर्यंत ते मनोभावे करत आले. माझं सगळं सुख साम्राज्य त्या लक्ष्मी मातेच्या कृपेमुळेच आहे. असं म्हणतेस? मग मीही आजपासून ते व्रत सुरू करते. खरंच? आणि व्रताच्या पुण्याईमुळे राणीला आपलं गेलेलं राज्य, ऐश्वर्य परत मिळालं. महालक्ष्मी व्रतानं आपल्याला किती मोठा विचार दिलाय ते. खरंच, लक्ष्मी ही चंचल असते, ती येते जाते, पण माणसाचं मन मात्र सदा सर्व काळ स्थिर असायला हवं. हे आपल्याला ह्या व्रतांच्या माध्यमातून आपला धर्म शिकवतो. खरंच. थोडक्यात काय ग, पैसा हे शस्त्र आहे, ते वापरायचं कसं हे माणसानेच ठरवायचं, नाहीतर पैशाचे कोळसे व्हायला वेळ लागत नाही. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर स्वामिनी सारी पुणे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जरूर भेट द्या. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन.
तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.